चला तर मंडळी, उडदाच्या पापडापासून बनवलेला नवीन नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर चला रेसिपीला सुरुवात करू. चला तर मंडळी, आपल्याला काय करायचं आहे आता. त्यासाठी मी रात्री 1 वाटी डाळ मुगाची भिजत घातली होती रात्रीच. तुम्ही 1-1.5 तास अगोदर भिजू घातली चालते, किंवा मुगाच्या ऐवजी अख्खे मुगे भिजू घातले तरी त्याचे केले तरी चालतात. बाबा मस्तपैकी रात्रभर डाळ भिजू घातली. सालाची डाळ होती. मी स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून डाळ चांगली व्यवस्थित साल काढून टाकले आणि त्यानंतर ही डाळ मिक्सरमधून बारीक करायला घेतली. त्यात मी काय केलं, थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण बिगर पाण्याची डाळ लवकर बारीक होत नाही. आणि एकदम अशी बारीक पिठाने पेस्ट पण नाही करायची, थोडंसं भरड आणि थोडंसं पाणी टाकलं. मस्त डाळीची अशी पेस्ट तयार करून घेतली. जास्त पातळ पण नाही करू द्यायची. त्या अशा पद्धतीनं रवा करून घेतली. आणि घेतल्याच्या नंतर ते 1-2 घाण्यात पूर्ण झालं पा मी एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीनं. आणि याच्यामध्ये आता काय करायचं, आपल्याला जे जे मसाले लागतात ना ते टाकायचे. त्यासाठी मी 5-6 हिरवी मिरची, लसण, जिऱ्याची भरड केली होती मिक्सरच्या भांड्यात. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आणि थोडासा गरम मसाला, धना पावडर, सोपची थोडीशी पावडर, थोडंसं जिरे पावडर. तुम्ही यातलं कुठली एखादी गोष्ट नाही आवडली स्किप करू शकता. थोडंसं कसुरी मेथी घातली चोळून आणि हिरवी मिरचीचा भरभर ठेसा केला तो पण घातला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि हे सगळं चांगलं एकजीव केले, एक मिक्स करून ठेवलं. आणि जास्त पातळ नाही करायचं, कारण मग नंतर ते असं सारण भरलं ना की बाहेर येतं. आणि नंतर शेवटी मी थोडासा हिंग घातला. हिंग घातल्यानंतर पुन्हा नंतर मिश्रण चांगलं करून घेतलं. आणि त्यानंतर चला म्हणलं आता आपल्याला काय बनवायचे. तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ते आपण मी भरपूर सारे पापड करून आणले होते ना, तर डब्यात ठेवले होते. तर चला म्हणलं, आणि थोडेसे मऊ राहतात म्हणून कॅरी बॅगमध्ये ठेवले होते. तर आता याच्यातले मी चांगले 9-10-12 पापड काढून आणलेले, कारण आपल्याला पापडामध्ये हा सारण भरायचे पूर्ण आणि एकदम छान लागतं. तर चला म्हणलं आता नवीन पापड आणले, काय करावं नवीन नाश्त्याला म्हणून. चला म्हणलं आता आपण आता हे नवीन पदार्थ काय करायले मंडळी. तर याचं नाव, याला काय नाव द्यायचं तर तुम्ही ठरवाने मला कमेंट करून सांगा. चला आता पापड घेतलेले किचनमध्ये. मस्तपैकी आज मी याचा नाश्ता बनवणार. नाश्ता म्हणजे आम्ही जास्त नाश्ता नाही करत, पण म्हणलं चला आज आपण पापड पण करून आणलेले तसे घरी तयार करून. तर चला म्हणलं आता नाश्त्याला काय करावं म्हणून. तर मी आता काय केलेलं, हे पापड आणलेले 4-5 पापड घेतलेले आणि तुम्ही ते हे पाहिलेलेच आहे. तर आता हे काय करणार आहे मी, याचा असं मध्ये लावून मस्तपैकी याचे आता तुम्हाला काय नाव देतं ते मला कमेंट करून सांगा. तर आता ह्याला हे लेप लावायचं, त्याच्यानंतर पापड असं 3-4 पापडाचा थर करून मस्तपैकी तुम्ही आता पुढं माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता खाली एक पापड घेतलेलं आहे आणि त्याला काय कसं असं हातानं किंवा चमच्यानं करू शकता. आता मी असं हातानंच लावायले, कारण चांगलं भरपूर लागतं. हे असं दाटसर लावायचं. थर दिलं ना, आता त्याच्यावर असा दुसरा पापड ठेवायचा आणि त्याला पण हे असंच लावायचं दाटसर. 3 पापडाचा थर लावा, 4 लावा, 5 लावा, जसं आपल्याला आवडेल तसं थर लावायचा. असे मस्त कुरकुरीत नाश्ता होते. नाश्ता म्हणा, जेवणासोबत म्हणा, नाश्ता म्हणा, असं काही नाही. तर चला म्हणलं नवीन काहीतरी करून बघा म्हणलं. छोट्याला मोठ्याला सगळ्यालाच जमते हे. आता ही एक थर झाला, आता त्याच्यावर हे 3रा पापड असंच त्या पद्धतीने लावायचं. असंच पापडाचे 3 थर झाल्या आणि आता हे 4 थर. तर आता मी 4च पापडाचा थर करणार, म्हणजे तुम्ही आणखीन पण लावू शकता. आता हे चांगलं झालं ना सगळीकडून, असं बाहेर येऊ द्यायचं नाही बिलकुल. मी तळण्यासाठी तेल घातलेले. आता मस्तपैकी ते कट करून तळणार आहे. तर ह्याचं काय करायचं, ह्याचे तुम्ही असे चौकोनी तुकडे करू शकता किंवा लंब करू शकता, गोल असे समोसेच्या आकाराचे कसे आपल्या पाहिजे तसे असे तुकडे करायचे. तर हे पहा काय करणार आहे, हे पहा असे तुकडे करणार आहे तळण्यासाठी छान. हे असे अशा पद्धतीचे हे पास. तर मी काय केले, हे पाशे तुकडे पाडलेले. तर आता तेल तापलं ना, हे पाशे तुकडे पाडले तेलात तळून घ्यायचं. हे पण मस्तपैकी तापलेले याला सोडून घ्यायचं. मस्त भारी झालेले असं कुरकुरीत. हे पहा बिलकुल असा पापड असा बिलकुल करपलेला नाही, काही नाही. हे पहा झालं तयार. तर पहा मस्त नाश्ता झाला. लहान्याने खा, मोठ्याने खा. आणि पहा बिलकुल तेल धरलं नाही, काय नाही, एकदम भारी झालेले. आणि अशाच पद्धतीने मी बाकीचं पण करणार आहे.
कुरकुरीत कसं वाजायले. चला बाकीचे असेच करून घेऊ. तर पाय काय तसे कट केले आणि आपण काय असे केले कट म्हणजे 4 तुकडे. सगळे मुलाले घरातले पापड तळून खातो, चटणी खातो. आता पापड आणलेले तर नवीन काय तर बनवायचं म्हणलं चला आपण अशा पद्धतीनं बनवू मस्त. आणि हिरवे मुग असले आपल्या घरात मुग भिजून पण त्याचं पण खूप भारी होतंय. चला आता हे अशा आकारपणा किती मस्त कुरकुरीत झाले म्हणजे बिलकुल तेल धरण आपण केली होती. आणि आपण त्याचे मस्त असे कुरकुरीत झालेत म्हणजे आपण बिलकुल तेल धरलं नाही काय नाही. आता नाश्ता करून आम्ही 10 10:30 12 जेवायला जाणार आहे. तुम्हाला एक खाऊन पण दाखवते. हे पहा मस्त कुरकुरीत असं कुरकुरीत एकदम छान भारी झाले. आणि म्हणजे कसं तर कधीतरी असं नवीन करून खायचं करण्यात आणि खाण्यात आनंदच काय वेगळा आहे. तसंच आम्ही नाश्ता वगैरे करत नाही पण म्हणजे चला आज वेगळं काहीतरी करून खा. एकदम भारी आणि कुरकुरीत झालेले. आता ह्याला काय उडदाच्या पापडाचे समोसे म्हणायचं काय म्हणायचं काय नाव द्यायचं म्हणजे नवीन पदार्थ बनवलाय. आता तुम्ही ठरवा आणि मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला आमची साईड चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.